रोहित पवारांच्या बारामती अॅग्रो कंपनीशी संबंधित 6 ठिकाणी ईडीचा छापा. पुणे, बारामतीसह छत्रपती संभाजीनगरमध्येही धाड. लिलाव प्रक्रिया आणि पैशाची अफरातफर झाल्याचा आरोप. मराठी माणूस या नात्यानं महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवावी लागेल. महापुरुषांचा फोटो ट्विट करत रोहित पवारांचं ट्विट. ईडीच्या धाडीनंतर ट्विट चर्चेत. मुंबईत परतल्यानंतर रोहित पवार यांचं ट्विट. जय शिवराय म्हणत बारामती अॅग्रोवर ईडीच्या छापेमारीनंतर रोहित पवारांचं ट्विट. भाजपची एकच नीती, बोलणाऱ्यांची गळचेपी. आमचा दादा पळणारा नाही, लढणारा. शरद पवार गटाकडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर. विरोधी पक्षातील 95% लोकांच्या चौकशा सुरू. बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. तर तक्रारी असल्यानंतरच छापेमारी होते. भाजपच्या बावनकुळेंचा पलटवार. काही केलं नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. राजकारण करण्याची कोणतीही गरज नाही. बारामती अॅग्रोवरच्या छापेमारीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. ज्यांच्यावर संशय आहे अशा सर्वांवर संपूर्ण देशामध्ये छापेमारी सुरू. बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. छापे टाकल्यावर वेगळं वाटायचं कारण नाही. भ्रष्टाचार होणाऱ्या ठिकाणांवर संस्था छापेमारी करत असतात. बारामती अॅग्रोवरील छापेमारीनंतर विखेंची प्रतिक्रिया. जिथे कडबड वाटते तिथे छापेमारी केली जाते. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोवरील छापेमारीवर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. पुण्यामधला गुंड शरद मोहोळचा गोळीबारामध्ये मृत्यू. जमिनीच्या वादातून खून झाल्याचं समोर. तर मोहोळवर त्याच्या साथीदारानंच गोळीबार केल्याची गृहमंत्री फडणवीसांची माहिती. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणामध्ये 8 जण ताब्यात. हत्येमधील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकरला पोलिसांनी घेतलं ताब्यात. आरोपींकडून 2 चारचाकी आणि 3 पिस्तूल जप्त. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. गुंड शरद मोहोळच्या हत्येनंतर ससून हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन. मृतदेह शवविच्छेदन करून पोलीस बंदोबस्तामध्ये मोहोळच्या कोथरूडच्या घरी आणलं. राज्यात गुंडांना पोषणारं गुंडगिरी प्रवृत्तीचं सरकार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. गुंड कोणीही असो त्याचा बंदोबस्त केला जातो. राज्यामध्ये गँगवॉर करण्याची हिंमत कोण करणार नाही. कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानंतर गृहमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. श्रीरामाबाबतच्या वक्तव्यानंतर पुणे आणि शिर्डीमध्ये जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल. तर आव्हाडांना ताबडतोब अटक करा. मंत्री शंभूराज देसाईंची मागणी. तर गदी माडगुळकर आणि वाल्मिकी यांच्यावरही कारवाई करणार का? आव्हाडांचे देसाईंना प्रत्युत्तर. अनेक देवी देवतांना मांसाहाराचा नैवेद्य दाखवतात. मांसाहारी आणि शाकाहारी वाद निर्माण केला जातोय. जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. देशाच्या इतिहासामध्ये मांसाहार वर्ज्य नाही. देशाला खाद्य संस्कृतीचा मोठा इतिहास. राम हे मांसाहार करत असल्याच्या विधानावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाला संपवण्यासाठी त्यांचेच नेते पुरेसे. पवार गट संपवण्यासाठी इतरांनी काही करण्याची गरज नाही. आव्हाडांच्या वक्तव्यावर मंत्री छगन भुजबळांचा निशाणा. श्रीरामाबाबतचं आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं आणि प्रसिद्धीसाठी. उपमुख्यमंत्री फडणवीसांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका. उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी. स्वतःला हिंदुत्वादी बोलणारे आता मौन का? देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. आव्हाडांनी मुंबईमध्ये जाऊन अफजल खान खिलजीवर प्रवचन द्यावं. आव्हाडांनी हिंदू देवधर्माबाबत शिकवण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. खासदार श्रीकांत शिंदेंचा जितेंद्र आव्हाडांना खोचक सल्ला. प्रभुरावाचा अपमान कुठलाही हिंदू सहन करणार नाही. आव्हाड काही पाकिस्तानात राहत नाहीत की त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या पडाव्यात. नितेश राणेंकडून आव्हाडांचा समाचार. ही तर शरद पवार गटामधल्या अंतर्गत वादाची सुरुवात. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांमधल्या वादावर सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. आव्हाड आणि रोहित पवारांच्या प्रश्नावर अजित पवारांकडून नो कमेंट्स. कशाला खपल्या उकरून काढता, गप्प बसा. मी कामाचा माणूस, आलतू फालतू विषयावर बोलायला बांधील नाही. अजित पवारांचे टोले. आम्हाला शिवसेने इतक्याच जागा मिळाव्यात. महायुतीमध्ये मंत्रिपदाचं समसमान वाटप व्हावं. मंत्री छगन भुजबळांची मागणी. भुजबळ काय म्हणतात ते महत्वाचं नाही. तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते बैठकीमध्ये निर्णय घेतील. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. निवडून येणाऱ्याला माहिती कोण कुणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्यालाही माहिती कोण कुणामुळे निवडून आलंय. अजित पवारांची प्रतिक्रिया. सुळे कोल्हेंना अजित पवारांनी निवडून आणल्याचं चाकणकरांनी केलं होतं वक्तव्य. महायुतीच्या बैठकीमध्ये सर्व घटक पक्षांकडून नाराजी व्यक्त. घटक पक्षांना डावलून निर्णय घेतले जातात. घटक पक्षांची नाराजी. महायुतीमधील तिन्ही पक्षांकडून घटक पक्षांची समजूत काढण्यात आली. मुंबईत पार पडली महायुतीच्या समन्वय समितीची बैठक. जागा वाटपाबाबत राज्यामध्ये सर्व घटक पक्षांचा निर्णय होईल. राज्यामध्ये झालेला निर्णय दिल्लीमध्ये पाठवला जाईल आणि जागा वाटप होईल. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या घटक पक्षामध्ये समन्वय साधून जागा वाटप होईल. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीनंतर राहुल शेवाळे यांची प्रतिक्रिया. लोकसभेमध्ये 45 पेक्षा जास्त जागा महायुती जिंकणार. जागा वाटपाचा फॉर्म्युला लवकरच ठरणार. लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीची तयारी पूर्ण. मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. भाजपची कुलाबा इथे महाविजय 2024 अंतर्गत सुपर वॉरियर्स संवाद बैठक. मुंबईमधल्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये 51% मते घेण्याचा भाजपचा प्रयत्न. बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
आज पंढरपूरमध्ये पार पडणार ओबीसी मेळावा. मराठा आरक्षणाच्या बाबतीत विधान करण्यावरून मराठा समाजाकडून पंढरपूरमध्ये आज छगन भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा इशारा. पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार. भुजबळांना चप्पलांचा हार घालण्याचा मराठा समाजाकडून इशारा. लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार, भुजबळांचं वक्तव्य. छगन भुजबळांचे बंधू बापूसाहेब भुजबळांनी घेतल्या ओबीसी बांधवांच्या बैठका. सोलापूरमधल्या करमाळामध्ये घेतल्या अनेक गावात बैठका. ओबीसी एल्गार सभेला मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन. मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाकरता आझाद मैदानासाठी आग्रही. परवानगीसाठी पोलिसांना पत्र. जरांगेंना अद्याप मैदानासाठी परवानगी नाही. आझाद मैदानावर आम्हाला आंदोलनाची परवानगी द्यावी, ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची सरकारकडे मागणी. मराठा समाजाला मैदान दिल्यास संघर्ष होईल, प्रकाश शेंडेंचं वक्तव्य. मनोज जरांगे पाटलांची मराठा समाजाच्या वंशावळींची नोंद ठेवणाऱ्या राजे भाट यांच्यासोबत चर्चा. जालन्यामध्ये चर्चा करताना आपल्या वंशावळींबाबत जाणून घेतली माहिती. ज्यांचं 40 वर्ष पटत नव्हतं त्यांनी आता युती केली. मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळवून द्यायचं आहे, ओबीसीतूनच आरक्षण द्यावं, मनोज जरांगे पाटलांची मागणी. जालन्यामधल्या बाणे गावात जरांगेंचं बैलगाडीतून मिरवणूक काढत स्वागत. शेकडो महिलांकडून फुलांचा वर्षाव. मोठ्या संख्येनं मुंबईच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं जरांगेंचं आवाहन. समोरचे अव्वाच्या सव्वा आकडे सांगतात तर मग एकदाच काय ती जनगणना करा, प्रश्न कायमचा संपेल. छगन भुजबळांची सरकारकडे मागणी. समोरच्यांच्या मागण्या वाढतच चालल्यात. भुजबळांची जरांगेंचं नाव न घेता टीका. ससूनमधील कार्यक्रमात भाजपा आमदारांची दादागिरी. सुनील कांबळेंकडून पोलिसाला मारहाण. वंचित बहुजन आघाडीकडून बन गार्डन पोलीस ठाण्यामध्ये कांबळेंविरोधात तक्रार. रायगडच्या कार्यक्रमात माहिती मिळाली, बोलणं झालं नाही. भाजपा आमदार सुनील कांबळेंनी पोलिसाच्या कानशिलात लगावल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया. अर्वाची आणि शिवराळ भाषा, दमदाटी, दादागिरीसाठी भाजपा आमदार सुनील कांबळे कायमच कुप्रसिद्ध. सुषमा अंधारेंचा निशाणा. भाजपचा आमदार असल्यानं भाजपकडून गुन्हेगारी कृत्यांचं जणू आमदार खासदारांना परमिट मिळाल्याची टीका. शिंदे गट आणि मनसेच्या विचारधारेमध्ये कोणताही फरक नाही, युतीबाबतचा निर्णय राज ठाकरे घेतील. संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसोबत बैठक. दोघांचे आदर्श बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व, त्यामुळे एकत्र यायला हरकत नाही. शिंदे गटाच्या राहुल शेवाळेंचं वक्तव्य. तर शिंदे आणि राज ठाकरेंना एकत्र येण्याची विनंती केली. राज ठाकरे सोबत आल्यास निवडणुकीमध्ये फायदा होईल, संजय शिरसाटांचा दावा. पंतप्रधान मोदींचा 12 जानेवारीला नाशिकमध्ये रोड शो. युवा महोत्सव कार्यक्रम होईपर्यंत तिथेच मुक्काम ठोका. मुख्यमंत्र्यांच्या मंत्री गिरीश महाजन, भुसेनसह संजय बनसोडेंना सूचना. 12 ते 16 जानेवारी रोजी नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार. महोत्सवाच्या मॅस्कॉट, लोगो आणि स्लोगनचं झालं अनावरण. पंतप्रधान मोदी आज 2 दिवसांच्या जयपूर दौऱ्यावर. जयपूर इथे होणाऱ्या डीआयजी आणि डीजी पोलीस कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसह अनेक केंद्रीय मंत्री परिषदेमध्ये सहभागी होणार. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये मतभेद नाही, तसंच काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये अजून तरी मतभेद नसल्याची संजय राऊतांची प्रतिक्रिया. वंचित आणि शिवसेनेची युती, जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची माहिती. काँग्रेसनं राज्यामध्ये 48 लोकसभेच्या जागांसाठी इच्छुकांची नावं मागवली. 10 जानेवारीपर्यंत इच्छुकांची नावं सादर करण्याच्या सूचना. नागपूरचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरेंची माहिती. पुण्यामध्ये 100व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचं आयोजन. शहरामध्ये काढलेल्या नाट्यदिंडीमध्ये अनेकांचा उत्स्फूर्त सहभाग. शरद पवारांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी, आमच्या नाही. शरद पवारांच्या गटामध्ये कुणीही उरलेलं नाही. इंडिया आघाडीचा बॉस कोण, नाव सांगत नाही. गिरीश महाजन यांचा शरद पवार गटावर हल्लाबोल. वंचित मवियाचाच भाग. जागावाटप अंतिम टप्प्यात. प्रकाश आंबेडकरांचा योग्य सन्मान होईल, संजय राऊतांची माहिती. निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार. 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार. गिरीश महाजनांचं भाकीत. शिरूर लोकसभेच्या जागेवरून भाजपा आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच होणार. शिरूर लोकसभेवर भाजपही दावा करण्याची शक्यता. भाजपकडून महेश लांडगेंचं नाव आघाडीवर. गोवा आणि अयोध्येमध्ये विमानतळाचं नाव बदललं. मग औरंगाबाद आणि नवी मुंबई विमानतळांची नावं अजून का बदलली नाहीत? उद्धव ठाकरेंचं मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंना पत्र. ठाकरेंच्या शिवसेनेचे कोकणावरचं प्रेम बेगडी. पर्यटन मंत्री पदावर आदित्य ठाकरे असतानाच पाणबुडी प्रकल्प गेला. नारायण राणेंचा ट्विट करत आरोप. नारायण राणेंनी मुलांच्या स्वार्थासाठी जिल्हा नियोजन मंडळातील भाजपचं वर्चस्व संपवलं. जिल्हा नियोजन मंडळ सदस्य निवडीवरून वैभव नाईक यांची टीका. वैभव नाईक यांचा राणी पितापुत्रांवर जोरदार निशाणा. 13 जानेवारीला पुण्यामध्ये मनसेचं पदाधिकारी मार्गदर्शन शिबिर. राज ठाकरे करणार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन.
अजित पवारांचे 13 जानेवारीला 2 मेळावे. धाराशिव आणि परभणीमध्ये अजित पवार गटाचे मेळावे होणार. अजित पवार विजय संकल्प मेळाव्याचा टीजर जारी. सिंधुदुर्गमधल्या मालवणमध्ये किरण सामंतांचे लागले बॅनर. 7 तारखेला किरण सामंत यांचा वाढदिवस. त्याआधी बॅनरवर किंग मेकर असा उल्लेख. छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या मुलाचं लग्न. ऐन लग्न सुरू असताना जोरदार पावसाची हजेरी. लग्नाला राज्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती. वधूवरांसोबतचं वऱ्हाडी मंडळी पावसामध्ये भिजली. आंबोंडेकर यांच्या ताफ्यामधील वाहनाचा अपघात. यवतमाळच्या दिग्रस इथल्या सावंगा गावाजवळ अपघात. अपघातामध्ये 9 जण जखमी झाल्याची माहिती. वाहनाचा टायर फुटल्यानं अपघात झाल्याची माहिती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या रत्नागिरीमधल्या 4 पैकी 2 जागांचा लिलाव. एका जागेला 2 कोटी तर दुसऱ्या जागेचा 3,28,000 लिलाव. भारतीय नौदलानं एमव्ही लीला जहाजाचं हायजॅकचा प्रयत्न हाणून पाडला. 21 जणांची सुरक्षित सुटका. सुटका करण्यात आलेल्यांमध्ये 15 भारतीय. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक भागामध्ये भूकंपाचे धक्के. डहाणू, कासा, चारोटी, उर्से परिसरामध्ये भूकंपाचे धक्के. 4.1 रिश्टर स्केल भूकंपाच्या तीव्रतेची नोंद. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना बेस्ट परिवहन विभागाचा दणका. एका दिवसामध्ये 58,000चा दंड वसूल. नव्या वर्षाच्या सुरुवातीला 945 जणांवर कारवाई. इस्रो आज आणखीन एक इतिहास रचणार. आदित्य L1 उद्या दुपारपर्यंत लंगरेज पॉइंटवर पोहोचणार. गेल्या 120 दिवसामध्ये आदित्यकडून अनेक टप्पे पार. पालघर जिल्ह्यामध्ये 8 जानेवारीला काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता. हवामान खात्यानं वर्तवला अंदाज. नैऋत्य अरबी समुद्रामध्ये सक्रिय चक्रवाताच्या स्थितीमुळे पाऊस पडण्याची शक्यता. जळगाव जिल्ह्यामधल्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. मुक्ताईनगर तालुक्यामध्ये काही भागात पावसाची रिपरिप. रब्बीच्या पिकासह काढणीला आलेल्या तुरीच्या पिकाला फटका बसण्याची शक्यता. अहमदनगरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. ऐन थंडीच्या मोसमामध्ये पाऊस सुरू झाल्यानं नागरिकांच्या आरोग्यासह हरभरा, ज्वारी आणि गहू पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची धावपळ. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा तालुक्यामध्ये रब्बी हंगामाची पेरणी पूर्ण. हंगामामध्ये हरभरा, गहूच्या तुलनेमध्ये रब्बी ज्वारीची क्षेत्र झाली कमी. अवकाळी पावसाच्या भीतीनं शेतकऱ्यांकडून हरभरा आणि गव्हाचा पेरा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पपई तोडणीला पुन्हा सुरुवात. ट्रक चालकाच्या संपामुळे पपई आणि केळी तोडणी केली होती बंद. एकट्या शहादा तालुक्यातून 200 ट्रक परप्रांतामध्ये जातात. भाजीपाल्याचे दर घसरल्यानं धुळे जिल्ह्यामधला भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत. भाजीपाल्याला मिळते कवडी मोलतर. उभ्या पिकांमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी जनावरं चरण्यासाठी सोडली. धुळे जिल्ह्यामध्ये कांद्याचे दर घसरल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत. घेतलेलं कर्ज कसं फेडणार शेतकऱ्यांसोबत प्रश्न. कांद्याला किमान 5,000 रुपये प्रति क्विंटल दर देण्याची मागणी. वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यामधल्या पिंपरी बुद्रुक गावामधील शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. अवैध सावकारी विरुद्धच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन. कापसाला 12,000 रुपये भाव देण्यासह शेतीविषयक विविध मागण्यांसाठी मनसेचा रास्ता रोको. कमी भावानं कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक व्यापाऱ्यांवरही कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक. राज्यामध्ये कोरोनाच्या 146 नवीन रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये 31 नवे रुग्ण. आरोग्य विभागाची माहिती. नागपूरमध्ये रेल्वे कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक आणि सहकारी कर्मचाऱ्यांचा रेल्वे हॉस्पिटलमध्ये राडा. हाताच्या ऑपरेशनसाठी मध्य रेल्वेच्या रुग्णालयामध्ये करण्यात आले होते दाखल. उपचाराच्या वेळेला मृत्यू. जळगाव जिल्ह्याची नियोजन समितीची सभा गाजली. जिल्ह्यातील अवैध ड्रग्ज व्यवसाय, कॅफेमध्ये होणारे मुलामुलींचे अश्लील चाळे या विषयांवर बैठकीमध्ये वादळी चर्चा. पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठक. अंकलेश्वर ब्रह्मांडपूर महामार्गाची दुरवस्था. बातमी दाखवल्यानंतर TV9च्या बातमीची दखल. प्रशासनाकडून तत्काळ दखल घेत दुरुस्तीसाठी 60 कोटी मंजूर. नंदुरबार जिल्ह्यामधील 4ही आगारांना नवीन इलेक्ट्रिक बस मिळणार. इलेक्ट्रिक बसमुळे महामंडळाचा मोठा खर्च वाचणार. बस आगारातील गाड्यांसाठी इंधनाला जास्त पैसा जात असल्यानं मोठा खर्च वाचणार. गोरगरीब कुटुंबांना आता ऑनलाईन ई शिधापत्रिका देण्यात येणार. ई शिधापत्रिका देण्याचा शासनानं घेतला निर्णय. ई शिधापत्रिकेमुळे वेळेवर धान्य आणि धान्याचा काळाबाजार थांबणार. जळगावमध्ये छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहामध्ये बालगंधर्व संगीत महोत्सवाची सुरुवात. पहिल्याच दिवशी श्याम कल्याण बंदिशसह कथ्थक जुगलबंदीनं रसिक मंत्रमुग्ध. रागा पूजन बँडचं होईल सादरीकरण. गेल्या 10 दिवसांमध्ये साईंच्या चरणी तब्बल 16 कोटींचं दान. नववर्षाच्या स्वागतासाठी आलेल्या भाविकांकडून भरभरून दान. धुळ्याच्या सकल मराठा समाजाच्या वतीनं मशाल यात्रेचं आयोजन. शहरामध्ये समाजामध्ये 20 जानेवारीला मुंबईमध्ये जाण्यासाठी जनजागृती होण्यासाठी प्रमुख मार्गावरून काढण्यात आली मशाल यात्रा. अमित शहा यांच्यावर टिप्पणी केल्याप्रकरणी राहुल गांधींची आज कोर्टामध्ये हजेरी. राहुल गांधी आज उत्तर प्रदेशच्या न्यायालयामध्ये हजर राहणार का याकडे लक्ष.
भाजप नेते विजय मिश्रांकडून 2018 साली राहुल यांच्या विरोधात गुन्हा दाखल. जोधपूर भोपाळ पॅसेंजर ट्रेनचे 2 डबे रुळावरून घसरले. राजस्थानमधल्या कोटा रेल्वे स्थानकाजवळ घडली दुर्घटना. बोगीतून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश. कोणतीही जीवितहानी नाही. 15,000 कोटी रुपयांच्या महादेव बेटिंग अॅप प्रकरणामध्ये पहिली अटक. दीक्षित कोठारी नावाच्या व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या एसआयटीकडून अटक. गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर पहिली अटक. अरबी समुद्रामध्ये रात्री 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. तर आसामच्या मोरीगाव भागातही रात्री 3.1 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का. प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी निमंत्रितांसाठी अयोध्येमध्ये उभारण्यात आली आहे टेंट सिटी. कारसेवापुरममधील मैदानावर उभारण्यात आली आहे टेंट सिटी. शरयू नदीच्या किनाऱ्यावर उभारले जात आहेत अनेक पोलीस नियंत्रण कक्ष. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी करण्यात येते पार्किंगची व्यवस्था. अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी कल्याणमधील शिक्षक दाम्पत्याला निमंत्रण. कल्याण इथल्या एका सेवानिवृत्त शिक्षक आणि लेखिका मंजिरी मधुकर फडकेंना श्रीराम जन्मभूमी ट्रस्टतर्फे निमंत्रण. वेस्ट इंडिज अमेरिकेमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर. 1 जूनपासून T20 विश्वचषकाला सुरुवात होणार. 9 जूनला न्यूयॉर्कमध्ये भारत पाकिस्तान महामुकाबला.